आम्ही आघाडी म्हणूनच सामोरं जायचं आहे आम्हाला. त्या परिस्थितीत तिथं स्थानिक निर्णय त्यांचे कार्यकर्त्यांनी घ्यावे, पण आघाडी म्हणून घ्यावी ही अपेक्षा आमची आहे. काही झालं तरी आम्ही एकत्र मित्रपक्ष आहोत आणि मित्रपक्ष म्हणूनच आपण पुढे गेलं पाहिजे हा आमचा प्रयत्न राहणार आहे. तर सगळ्या ठिकाणी आघाडी होईल असं वाटतं आणि मनसेला पण सोबत घेणार का मग या? नाही, याच्यात आम्ही जे करतो आहोत आमची आघाडी तर ती महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिथं आहेच आहे, म्हणजे त्याच्या पद्धतीनंच पुढे जातो आहोत. जी आघाडी जी आहे तिचं सरकार होतं आमचं 19 साली तयार झाली ती आघाडी आहे, त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. विखे पाटलांनी दावा केलाय की नगर जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका ज्या आहेत या युतीच्या ताब्यात येतील आणि आघाडीच्या. तिथं कोणाला करावं लागतं? दावा केल्याचं आश्चर्य मानायचं काय कारण आहे? तसं बोललं तर बोलावंच लागतं, ते बोललं पाहिजे. आम्ही म्हणणार आहे आघाडीच्या ताब्यात येणार आहे. चांगलं वातावरण आहे आमचं. लोकांचा अपेक्षा भंग झालेला आहे सरकारच्या बाबतीत आणि 2-3 वर्ष ज्या पद्धतीचे कारभार हे चालले अधिकाऱ्यांचे, त्यामुळं तर खूपच त्रास लोकांना सहन करावा लागलेला आहे. त्यामुळं आमची महाविकास आघाडी निश्चितपणे चांगलं यश मिळवेल. आता नगरपालिका निवडणूक लागताय, आज तुम्ही आढावा बैठक घेताय, एकूणच जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली तर कोणते मुद्दे घेऊन का तुम्ही जनतेसमोर? अनेक मुद्दे हो, मुद्द्यांना कुठं म्हणजे खरं सांगतोय तुम्हाला की अधिकाऱ्यांच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे. कुठं सीओ होते, कोणी होते, हे सगळे नगरपालिकेचे यांचा कारभार एक हाती कारभार चालला. लोकप्रतिनिधी नव्हते, प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे. लोकांच्या अडचणीमध्ये भर पाडलेली त्यांनी. इथं वस्तुस्थिती आहे, म्हणजे सगळ्या नगरपालिकेमध्ये प्रचंड कचरा कुंड्या झालेल्या आहे सगळ्या नगरपालिकेच्या. तुम्ही पाहिलं तर लोकप्रतिनिधी ज्यावेळेस होते त्यावेळेची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. ही वस्तुस्थिती आहे. अनेक गोष्टी आहेत. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. अंमली पदार्थ प्रचंड वाढ झालेली अलीकडच्या काळामध्ये. जे अंमली पदार्थ राजरोसपणे पानपट्ट्यांवर मिळायला लागले अशी अवस्था आहे. विशेषतः हायस्कूलचे मुलं, लहान वय 5वीचा मुलगा अंमली गोळ्या खाऊन घरी जाणं सुरू झालेलं आहे. ही अवस्था जर दिसते आहे, ते सरकारचं नियंत्रण नाही. या सरकारी संरक्षण या पद्धतीला आहे काय, अशी काळजी आम्हा सगळ्यांना वाटते आहे.